नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे जय, शर्वरी, मॅक हे तिघेही आता हॉटेलवरती पोहोचलेले आहेत. तिकडे आता मॅक आणि शर्वरीने त्या दोघांसाठी शर्वरीने आता मटन सुक्का ऑर्डर केलेला आहे आणि त्यासोबत भाकरीसुद्धा. ते दोघे प्रचंड आनंदी असतात. शर्वरीने दिलेली ऑर्डर ऐकताच इकडे जय आता शर्वरीकडे पाहतच राहिलेला आहे आणि त्याला प्रश्न पडलेला आहे की हे लोक एवढं तेलकट जेवण कसं जेवणार. त्यानंतर त्याने आता स्वतःसाठी सॅलड मागवलेला आहे आणि इकडे आता मॅक येऊन पोहोचलेला आहे. मॅकला समजतं शर्वरीने दोघांसाठी मटन सुक्का आणि भाकरी मागवलेली आहे. हे समजताच इकडे मॅक प्रचंड आनंदी होतो आणि ताईडे, तुला माझ्या मनातलं कसं समजतं हे सर्व आता बोलून जातो. शर्वरी आणि मॅकची ऑर्डर इकडे येते आणि त्यानंतर जय हा त्यांच्या ऑर्डर इकडे पाहतच राहिलेला आहे की त्यामध्ये किती तेल आहे, ते खूप ऑइली आहे असं सर्व त्याच्या मनामध्ये आलेलं आहे. त्यानंतर तो त्याचं सलाड खात असतो. त्यावेळी आता शर्वरी आणि मॅक हे खूप टेस्टी आहे आणि खूपच छान लागत आहे असं बोलून आता ते दोघेही जण आता खूप आनंदी असतात आणि खूपच टेस्ट आहे असं बोलून आता ते दोघेजण मुद्दामच जय समोर आता खूप टेस्टी आहे असं बोलून जेवत असतात. आणि आता त्या दोघांचं जेवण पाहून इकडे आता जयच्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि जयच्या हातामधील काकडी आता खाली पडली जाते व जय आता त्यांच्या मटणकडे पाहत असताना शर्वरी बोलू लागते की काय झालं, तुला ते आवडलं नाही आहे का, तुला हे खायचं आहे का. आणि त्यावरती जय बोलून जातो की नाही, ते किती ऑइली आहे आणि हे खूप अनहेल्दी आहे आणि मला नाही खायचं. त्यावरती आता मॅक हा बोलू लागतो की सर, आता श्रावण लागणार आहे आणि नंतर आपल्याला मटण खाता येणार नाही, त्यामुळे तुम्ही आत्ता खाऊन घ्या ना, हे खूपच टेस्टी आहे आणि तुम्हालासुद्धा आवडेल सर. ही चव तुम्हाला पुन्हा कुठे भेटणार नाही आणि काय ते खाताय, तुम्ही खा ना. आता इकडे मॅकने थोडा आग्रह केलेला आहे, त्यावरती जयलासुद्धा ते खायचं आहे. आता जय बोलू लागतो की इकडे आणते, मी टेस्ट करून पाहतो. शर्वरी बोलू लागते की अरे शायनर, पण कशासाठी, तुला हे आवडत नाही आहे ना, हे खूप अनहेल्दी आहे आणि खूपच स्पायसी आहे, तू कसं खाणार आहेस. आणि त्यावरती जय बोलू लागतो की आत्ता मॅकने मला खूप आग्रह केलेला आहे ना, आणि असं पण आता श्रावण लागणार आहे तर मी हे खाणार आहे. शर्वरी इकडे त्याची मज्जा घेत असते, मात्र जय इकडे पहिला बाईट टेस्ट करून पाहतो तर त्याला ते खूपच आवडतं. आणि त्यानंतर जय आता खूप गडबडीने ते जेवण जेवत आहे आणि हे सर्व पाहून जय आणि मॅक आणि शर्वरी हे दोघेजणही हसत आहेत. मॅकचं आता पोट भरल्यानंतर मॅक हा बोलू लागतो की खूप लोड झालेला आहे, आता तरी मला उठूसुद्धा वाटत नाही आहे. इकडे मॅक बोलू लागतो की ताईडे, तुमचं होऊ देत, मी आलो लगेच इकडून जाऊन. आणि त्यानंतर जयला खूप घाम आलेला आहे, आता त्याला खूपच गरम होत आहे, म्हणून शर्वरी इकडे त्याला मेनू कार्डनेच हवा घालत आहे आणि सर तुमचं हळूहळू होऊ देत, मी तुमच्यासाठी वारं घालते असं बोलत आहे. त्यावेळी इकडे मॅक येतो आणि मॅक बोलू लागतो की ताईडे, तुलासुद्धा प्रमोशन हवं आहे का, सरांसाठी तू चक्क वारं घालत आहेस. आता शर्वरी बोलू लागते की नाही, शायनरला इकडे त्रास होत आहे म्हणून मी त्याला वारं घालत आहे. आणि त्यानंतर ते तिघेही आता जाण्यासाठी निघलेले आहेत. तर दुसरीकडे अनुश्री ही आलेली आहे आणि अनुश्री ही खूपच उदास आहे. कॉलेजमध्ये घडलेला सर्व प्रकार तिला पुन्हा पुन्हा आठवत आहे आणि अनुश्री रडतच आता बाहेर बसलेली आहे. पमा तिकडून येते आणि पमा बोलू लागते की अनुबाळा, काय झालं, आज पहिल्यासारखी गडबड नाही आहे, मम्मी टोस्ट दे, मम्मी चहा दे, अशी काहीच गडबड केलेली नाही आहेस, भूक लागली सुद्धा बोललेली नाहीस, काय झालं, इकडे एवढी गुपचूप का बसलेली आहेस. अनुश्री पटकन उठते आणि पमाला मिठी मारते आणि त्यानंतर मम्मी बोलू लागते. पमा विचारू लागते की अनु बेटा, काय झालं आहे. अनुश्री बोलून जाते की माझ्यासोबत माझ्या मैत्रिणी बोलत नाहीत. पमाही तिला समजवते, अगं काय तुम्ही मुली एकाच कॉलेजमध्ये जाता आणि एवढ्या दिवसापासून सोबत आहात आणि तुमचं काय छोट्या मोठ्या कारणावरून भांडण होतं आहे. अनुश्री सगळा विषय लपवते आणि त्यानंतर पमाही तिला समजवते की असू देत, चल तू आत, मी तुला काहीतरी खायला देते. तर दुसरीकडे सुभाषसुद्धा विचार करत असतो की शर्वरीने अजून कॉल केलेला नाही आहे, ती पोचली आहे का नाही हे सुद्धा समजलेलं नाही आहे. पमा आता येऊन त्याला विचारते की काय झालं आहे, तुम्ही असे बाहेर का थांबला आहात आणि कोणत्या विचारात आहात. शर्वरीने कॉल न केल्यामुळे मी टेन्शनमध्ये आहे आणि शरूने आपल्याला एकही फोन केलेला नाही आहे, अजून पोचली आहे का नाही मुलगी, माझ्या काहीच लक्षात येत नाही आहे. आता त्यावरती पमा बोलू लागते की एवढी का काळजी करताय, तिच्यासोबत जय आहे, मकरंद आहे, ती एकदम सेफ आहे आणि करेल ना. आत्ता ती गडबडीत असेल आणि कामानिमित्तच बाहेर गेली आहे, तुम्हीच तर तिला परमिशन दिली आहे जाण्याची, मग आता तुम्हीच का काळजी करताय.
आणि त्यानंतर आता सुभाष हा समजून जातो. तर दुसरीकडे आता मॅक आणि शर्वरी हे दोघेजण आता कारमध्ये झोपत असतात. शर्वरी तर मोठमोठ्याने घोरत आहे आणि जयला इकडे खूप डिस्टर्ब होत आहे आणि जय एकटाच कार चालवत असल्यामुळे जयलाही खूप कसं तरी होत आहे. त्यामुळे जय आता मोठ्याने गाणी लावतो आणि ती इंग्लिश सॉन्ग असतात. आता ते ऐकून शर्वरी आणि मकरंद हे दोघेजण दचकतात व आता मकरंद आणि शर्वरी हे दोघेजण दचकल्यावरती शायनर हे काय लावलंयस तू, आमची झोप मोड झाली ना, असं सर्व आता जय इकडे जयला शर्वरी बोलून जाते. तर जय बोलू लागतो की मी काही तुमचा ड्रायव्हर आहे का, मला तुम्ही कार चालवायला लावली आहे आणि तुम्ही निवांत इकडे बसला आहात, घोरत आहात, बसला काय. आणि त्यानंतर शर्वरी बोलू लागते की मग हे कोणते सॉन्ग तू लावलेले आहेस इंग्लिश. जय बोलू लागतो की हे खूप फेमस आहेत. आणि त्यानंतर मॅक आणि शर्वरी या दोघांनाही ते सॉन्ग आवडत नाही, म्हणून आता जय हा त्यांना बोलू लागतो की तुमची प्लेलिस्ट लावा. त्यानंतर शर्वरी मॅकला सांगते व मॅक आता त्यांची प्लेलिस्ट लावतो. ती पूर्णपणे मराठी गाण्यांची असते आणि गाणी लावताच आता ते दोघेजण कारमध्ये डान्स करू लागतात. तर इकडे जयने डोक्याला हात लावलेला आहे. येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण आता असे पाहतोय की इकडे शर्वरी, जय आणि मॅक हे रिसॉर्टवरती पोहोचलेले आहेत आणि त्यानंतर सकाळी जेव्हा शर्वरी ही जय व्यायाम करत असतो त्यावेळी त्याची छेड काढून धावत सुटते आणि त्यानंतर ते दोघेजण एका ठिकाणी येतात. ते दोघेजण खूप दमलेले असतात. शर्वरी तो व्ह्यू पाहून आता लगेच बोलू लागते की वाव, हे किती छान नेचर आहे आणि मला इकडे खूप साऱ्या सेल्फीज घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जय तिला बोलत आहे की आपलं काही सौदाचं काम पेंडिंग आहे आणि त्यासाठी आपल्याला आत्ता पोहोचलं पाहिजे, चल इकडून पटकन. आणि शर्वरी ऐकत नाही आणि शर्वरी सेल्फी घेण्यासाठी तिकडे धावत आहे. जय तिला बोलू लागतो की सांभाळून, इकडे खूप चिखल झाला आहे. आणि तेवढ्यात शर्वरीचा तोल जाणार आणि जय तिला पकडतो व तिचा हात पकडतो. शर्वरीही खूप घाबरते. शर्वरीला आता भीती वाटलेली आहे. पाठीमागे पाहते तर खूप मोठी नदी असते आणि त्यामध्ये तिचा तोल जाणार असतो. आता जयने पकडल्यानंतर शर्वरीही बोलू लागते की शायनर थँक्यू, शायनर माझा हात सोडू नको, पकडून राहा. जय बोलू लागतो की हा हात सोडण्यासाठी पकडलेलाच नाही आहे. आणि त्यानंतर ते दोघेजण एकमेकांच्या डोळ्यात बघू लागतात आणि जय पटकन शर्वरीला त्याच्या बाजूला खेचून घेतो व जय आणि शर्वरी हे एकमेकांकडे पाहतच राहिलेले आहेत. त्यावेळी मॅकचा कॉल येतो आणि त्यानंतर शर्वरी आणि जय हे दोघेजण आता पुन्हा रिसॉर्टवरती पोहोचलेले आहेत आणि ते आता पुन्हा एका शाळेमध्ये त्यांचं इन्स्पेक्शन करण्यासाठी गेलेले आहेत, ते भेट देण्यासाठी गेलेले आहेत. आणि तिकडे जय हा शर्वरीकडेच पाहत राहिलेला आहे आणि शर्वरीचे फोटो क्लिक करत राहिलेला आहे. असं काही आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये पाहायला मिळते. मात्र अनुश्रीवरती ओढवलेला हा प्रसंग कसा दूर होईल, का पुन्हा एकदा शर्वरीची ह्या सर्व प्रसंगामध्ये अनुश्रीला मदत होईल, हे पाहणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे एपिसोड्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.